शिमोन नावाच्या एका व्यक्तीला हाक मारली आणि तो वधस्तंभ उचलण्यासाठी मदत करायला भाग पाडलं. आमेन, हालेलुया. तो जो वधस्तंभ होता, प्रभू येशू ख्रिस्त वाहत होता, तो जो प्रवास त्याला करायचा होता, तो प्रवास आपल्यासाठी होता. आमेन, हालेलुया. बायबल सांगता प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्या जगाचं पाप खांद्यावर घेतलं. आमेन, हालेलुया. त्याचं पाप नव्हतं, तो पाप विरहित होता, परंतु जे पाप सर्व मानवजातीने केलेलं आहे त्या पापाचं वेतन म्हणजे तो वधस्तंभ स्वतः येशू आपल्यासाठी त्या काल्वरीच्या वाटेवर तो घेऊन चालला होता. आमेन. अनेक गाणे आपण त्याच्याबद्दल ऐकलेले आहेत. वधस्तंभाविषयी आपल्याला गीतं माहिती आहेत. त्या क्रॉस बद्दल आपल्याला माहिती आहे की तो क्रॉस आपला आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने तो क्रॉस, तो वधस्तंभ आपल्या अपराधांची शिक्षा म्हणून तो उचलला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्या वाटेवरून जात असताना, त्या रस्त्यावरून जात असताना त्याने कुठल्याही प्रकारे त्याला डिनाय केलं नाही, त्याला इग्नोर केलं नाही, त्याने त्याला नाकारलं नाही. कारण त्या कृत्यासाठी किंवा त्या कार्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. वधस्तंभ म्हणजे काय? वधस्तंभ म्हणजे काय की जो दुसऱ्याचा भार आहे तो स्वतःवर घेऊन चालणे. आमेन, हालेलुया. त्या वधस्तंभाचा अर्थ काय होता की तो मरणदंड आहे, परंतु तो मरणदंड येशूचा नव्हता. आमेन, तो संपूर्ण जगाचा होता. आणि देवाने रिकन्साइल म्हणजे पुन्हा एकत्रीकरणासाठी मनुष्य आणि देव जे वेगळे झाले होते पापामुळं, ज्या पापाच्या मुळे मोठी दरी निर्माण झाली होती, त्या दरीला मिटवण्यासाठी येशू ख्रिस्ताने तो क्रॉस उचलला होता. आमेन, हालेलुया. तो क्रॉस कुठल्या हौशीसाठी उचलला नव्हता. आज लोक गळ्यात क्रॉस घालतात, पण ती हौस आहे. आमेन, हालेलुया. काही लोक पहा खूप मोठे मोठे सोन्याचे क्रॉस घालतात, परंतु तो क्रॉस म्हणजे येशूने उचललेला तो क्रॉस नव्हता. आमेन, हालेलुया. तो वधस्तंभ म्हणजे संपूर्ण मानवजातीचं ओझ येशू ख्रिस्ताने उचललेलं होतं. सगळ्यात भयानक ओझ, जे ओझ कुणी वाहू शकत नव्हतं, ते ओझ वाहण्यासाठी देव मनुष्य रूपात या पृथ्वीवर आला. आमेन, हालेलुया. आणि बायबल सांगतं देवाने मानवाशी परत नातं जोडण्यासाठी त्याने स्वतः तो वधस्तंभ उचलला आणि त्या वाटेवरून तो गेला. आमेन, हालेलुया. त्याचा जो प्रवास होता, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रवास होता, तो अत्यंत भयानक होता. आमेन. आजच्या संदेशाचं शीर्षक किंवा टायटल किंवा तुम्हाला आजच्या संदेशाचं नाव द्यायचं झालं तर तुम्ही देऊ शकता वधस्तंभाचं ओझ. आमेन, हालेलुया. कारण वधस्तंभाचं ओझ घेऊन, वधस्तंभाच्या ओझ्याने तो भार वाहत प्रभू येशूने खांद्यावरती संपूर्ण मानवजातीचं पाप मरण नाहीसं केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो दिसणारा वधस्तंभापेक्षा आत्मिक ओझ परमेश्वराने प्रभू येशूवरती लादलं होतं. पवित्र शास्त्र सांगतं की पित्याने येशूकडे पाहणं बंद केलं. बायबल सांगतं त्या ठिकाणी पित्याचा विरह प्रभूला सहन करावा लागला. जगातल्या संपूर्ण मानवजातीच्या पापाची शिक्षा भोगावी लागली. रक्ताचा घाम त्याच्या शरीरातून वाहिला. त्याचे अत्यंत भयानक सगळ्या प्रकारची अवहेलना, त्याची अपमान, त्याच्यावरती शिक्षा लादण्यात आली. तरी देखील त्याने तो प्रवास थांबवला नाही. आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं त्याने एका जागेवरती तो पडून राहिला नाही, तो प्रयत्न करत राहिला. तो उठला आणि पुन्हा ते ओझ घेऊन पुढं पुढं सरकत राहिला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं शिमोनाने मध्ये तो क्रॉस टाकला आणि तो निघून गेला. आमेन, हालेलुया. त्याला पळून जाऊशी वाटलं, कारण बायबल सांगतं त्याच्या अंगरखा त्या ठिकाणी राहिला. शिपायांनी प्रयत्न केला थांबवण्याचा, परंतु तो थांबला नाही, कारण तो वधस्तंभ इतका जड होता. आमेन, हालेलुया. असा आपला परमेश्वर आहे ज्याने आपल्यासाठी ते दुःख सहन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की जेणेकरून तुम्ही आणि मी पुन्हा परमेश्वराशी एकरूप व्हावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो क्रॉस म्हणजे आपण पुन्हा पित्याशी एकरूप झालेलो आहे, पुन्हा देवाशी आपलं नातं जोडलं गेलेलं आहे. आणि तो वधस्तंभ आपल्या नात्याला पुन्हा जोडण्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने तो भयानक वधस्तंभ त्या प्रवासामध्ये वाहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही करून वाचलं काळात इब्रिकराचा 12वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनात जाऊ. प्लीज आपले सगळे मोबाईल स्विच ऑफ करा, सायलेंट वर टाका. जर नसतील बंद होत तर आपटून त्याला फोडून टाका.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण इतकं महत्वाचं कोणीच नसेल इथं की आज जर फोन उचलला नाही तर इथल्या बंद पडेल वगैरे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो रीड इब्रूकराचा 12वा अध्याय पहिलं वचन. आमेन. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेलो आहोत म्हणून आपणही सर्व दडपण, म्हणा सगळं दडपण, सहज गुंतवणारं पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने तो जो वधस्तंभ उचलला होता तो धीराने सहन केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी मगाशी सांगितलं संपूर्ण जगाचं पाप त्या वधस्तंभारूपी रूपाने परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी उचलला. आपला उद्धार करण्यासाठी तो वधस्तंभ धीराने तो सहन करत तिथपर्यंत पोहोचला. त्याची त्याने धाव पूर्ण केली. आमेन. येशू ख्रिस्ताने ती धाव कुणासाठी पूर्ण केली? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पूर्ण केली. आणि म्हणून इब्रिकराच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही 12वा अध्याय आणि त्याच्या जर पहिल्या वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रभू म्हणतो, देवाचं वचन आपल्याला सांगतं की त्या ठिकाणी लिहिलंय की तुमच्यावर असलेलं दडपण, तुमच्यावर असलेलं ओझ, पाप हे सगळं टाकून तुम्ही धीराने चालत राहा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोक तयार आहेत धीराने पुढे जाण्यासाठी? आमेन, हालेलुया. काही लोक म्हणतात की आम्ही चर्चला आल्यापासून आमचे त्रास वाढलेले आहेत पास्टर, आमच्यावरती अनेक संकट आले, आमच्यावरती दुःख आला, आम्ही प्रार्थनेमध्ये जसं येतोय तसं आमच्यावरती संकटांचा मारा होतोय. मी तुम्हाला सत्य या ठिकाणी सांगणार आहे. आमेन, हालेलुया. जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्हाला या जगात अजिबात त्रास होणार नाही तर ते चुकीचं गॉस्पेल आहे, ती चुकीची सुवार्ता आहे. आमेन, हालेलुया. जर स्वतः देवाच्या पुत्राने आपल्यासाठी सहन करून धीराने त्याचा मार्ग त्याने अवलंबला आणि तो शेवटपर्यंत धावत राहिला, त्या अर्थी त्याच्या लेकरांनी देखील धीराने सहन करून पुढे जात राहावं ही त्याची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण या युगाच्या दैवताने मनुष्याची मन आंधळी केलेली आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. तुम्ही या जगात राहताय ज्या जगात तुम्हाला सगळेच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे भेटणार नाहीत. आमेन, हालेलुया. सगळेच तुमच्या मनासारखे वागणार नाही तुमच्यावरती. आणि म्हणून काही लोक दडपणाखाली जीवन जगतात. परंतु बायबलचं वचन सांगतं की ते दडपण बाजूला ठेवा, ते ओझ बाजूला ठेवा आणि धीराने आपली वाट चालत राहा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा काय लिहिलंय, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगामध्ये रेस जिंकायची असेल तर काय करावं लागतं? फास्ट पळावं लागतं, जास्त जोरात पळावं लागतं. परंतु देवाच्या राज्यामध्ये तुम्ही फास्ट पळायची गरज नाही, तुम्हाला जोरात पळायची गरज नाही. तुम्हाला कशी पळायची गरज आहे? धीराने, म्हणा धीराने. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला आजच सगळे रिवॉर्ड्स भेटणार नाहीत. तुम्हाला आजच तुम्ही जिंकल्यानंतर लगेच देवदूत येऊन तुम्हाला हातात पारितोषिक देणार नाही की अरे तू खूप फास्ट धावला. आमेन. आपलं जे नेमून दिलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला धीराने चालत राहायचं. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या ख्रिस्ती जीवनाचं फ्युएल काय? तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुमच्या गाडीला चालण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलची गरज नाही, तुम्हाला धीराची गरज आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासात जर धीर नसेल तर तुमची विश्वासाची गाडी पुढे सरकणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल मध्ये लिहिलंय की परमेश्वराच्या पुत्राने म्हणजे येशू ख्रिस्ताने ते सगळं आपल्यासाठी सहन केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोक तयार आहेत पुढचा संदेश ऐकण्यासाठी? आमेन. कारण रिअल फॅक्ट, कारण देवाच्या वचनातली जी सत्यता आहे ती वचनाद्वारे मी तुमच्या समोर मांडतोय. आमेन, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं जे वचन आहे ते आपल्याला आपल्या सद्विवेकासाठी दिलेलं आहे, आपल्याला बोध करण्यासाठी दिलेलं आहे, आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही म्हणाल की पास्टर नुसतं शेवटी जाताना डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा, तुमचंही जीवन बदलणार नाही, तुमच्यावरती त्या प्रार्थनेचा काही असर होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या वचनाला स्वीकारत नाही. आमेन, हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे देवाचं वचन आहे. आमेन. तुमच्यामध्ये जर धीर नसेल, सहनशीलता नसेल, सहनशक्ती नसेल तर तुम्ही देवाबरोबर म्हणजे ख्रिस्ताबरोबर चालू शकणार नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढा मत्तयाचा 6 अध्याय, मॅथ्यूज 10. हालेलुया. थँक यू गॉड. मॅथ्यूज 10 and 34. चला. Hallelujah. Matthew chapter number 10 verse 34. मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो असे समजू नका. मी शांतता चालवायस आलो असे नाही, तर तलवार चालवायस आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणते येशूने माझा वधस्तंभ उचलला, आता मी येशू ख्रिस्ताच्या मागे चालणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता माझे ब्लेसिंग्स मला मिळणार आहे. परंतु पहा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, सुवार्ता काय लिहिलेली आहे, ख्रिस्ताच्या वचनाद्वारे वाचा. पवित्र शास्त्रामध्ये मत्तई 10:34 मध्ये काय वाचलं आपण, मी या पृथ्वीवर. हालेलुया. पहा शांतीचा अधिपती, आमेन, प्रिन्स ऑफ पीस येशू ख्रिस्त कोण आहे, शांतीचा राजकुमार आहे. परंतु शांतीचा राजकुमार या ठिकाणी काय म्हणतो, मी या पृथ्वीवर शांतता राखाव्यास किंवा चालवायस आलेलो नाही, तर मी काय चालवायला आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु पहा पुढे जाऊन तुम्हाला समजेल मला काय सांगायचंय. 35 वचन, कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून आणि सासू यात विरोध पाडण्यास मी आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक ज्यावेळेस ख्रिस्ताकडे आले त्यांच्या घरातले त्यांचे लोक शत्रू झाले. आमेन. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत ते जैविक जीवन जगत होते तोपर्यंत घरामध्ये शांतता होती, तोपर्यंत त्यांना कोणी विरोध करत नव्हता. परंतु जसं काही तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही चर्चला जायला लागले, घरामधले लोकच तुमच्या विरोधात केले. आमेन. हालेलुया. तुमच्याच लोकांनी तुम्हाला टाकायला सुरुवात केली, तुमचेच लोक तुमच्याशी बोलणं बंद झालंय. कारण पवित्र शास्त्र सांगतं की हे देवाचं वचन भविष्यवाणी रूपाने तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. जर तुमची शांतता गेलेली आहे, तुम्ही इतकी प्रार्थना करूनही तुमचं लोक ऐकत नाही, तुमच्या बरोबर चालत नाही, तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचा द्वेष निर्माण झालेला, तर समजायचं की देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला लोक वेगळं टाकतात, आमेन. मी रोमन कॅथोलिक कुटुंबातून आलेलो आहे. अनेक रोमन कॅथोलिक कुटुंबातल्या लोकांना मी पाहिलेलं आहे की जे लोक ज्यावेळेस विश्वास ठेवायला सुरू झाले, ज्यावेळेस त्यांनी येशूला स्वीकारलं, त्यांनी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला, त्यांनी चर्च, त्यांचं जे पारंपरिक चर्च होतं ते बंद केलं आणि विश्वासाच्या मंडळीमध्ये ते सामील झाले आणि ते धावू लागले. त्यांच्या घरातल्यांनी त्यांचा विरोध सुरू केला. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या घरातले लोक त्यांना नावं ठेवू लागले, त्यांच्या घरातले लोक त्यांना म्हणू लागले आणि त्यांच्या घरातूनच त्यांना विरोध सुरू झाला. आमेन. हालेलुया. अनेक लोक, अनेक ब्रदर मला म्हणतात, पास्टर मला जगातला सगळा विरोध सहन झाला असता, परंतु मला जगातून विरोध नाही, मला घरातून विरोध आहे. आमेन. हालेलुया. मी त्यांना सांगतो देवाची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आमेन. हालेलुया. पाहिलं काय लिहिलंय, बाप मुलाच्या विरोधात जाईल, मुलगी आईच्या विरोधात जाईल, सासू सुनेच्या विरोधात जाईल आणि सगळं सहन करण्याची जबाबदारी कुणाची राहील, जो येशू बरोबर चालणार आहे. आमेन. क्रॉस कुणासाठी आहे, आमेन. पाच पुढे जाऊन तुम्हाला कळणार आहे. प्रेज द लॉर्ड. 36 वचन, आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं त्या ठिकाणी, मनुष्याच्या शेजारचे नाही. आमेन. कुठले, घरातले लोक त्याचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटू नये ख्रिस्ती घरामध्ये असलेला गोंधळ बघून. आमेन. जर ख्रिस्ती घरामध्ये भांडणं चाललेले आहेत आणि विश्वासाची भांडण आहे, चर्च मध्ये जाण्याविषयी भांडण आहे, तर त्याच्याबद्दल गैरसमज करू नका. कारण पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, तुमचे घरचेच लोक तुमचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढच्या वचनात लिहिलंय, जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करीतो तो मला योग्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं प्रेमाची कसोटी आहे. तुम्ही येशूवर खरंच प्रेम करताय का? तुम्ही येशू बरोबर धावायला तयार आहात का? आमेन.
हालेलुया. जो वधस्तंभ येशूने उचललेला आहे आणि तो वधस्तंभ आता तुमच्या हातात देण्यात आलेला आहे की आता सहनशीलतेने धीराने तुला चालत राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे एवढं सगळं मानसिक टॉर्चर, तुला मानसिक त्रास सहन करून तुला देवाबरोबर विश्वासाने चालत राहायचं. आमेन. आणि म्हणून जर तुम्ही याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये काढून वाचलं, धन्य कोण आहे जो शेवटपर्यंत धीराने वाट पाहत राहतो, तोच धन्य, कारण तो टिकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं मी काय म्हणतो? किती लोकांना कळालं आजचं वचन काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला क्रॉस माहिती नसेल, आमेन, अनेक लोक म्हणतात मी येशूचा वधस्तंभ घेऊन चालणार आहे. आमेन. नो, येशूचा वधस्तंभ तुम्ही आणि मी वाहू शकत नाही. आमेन. हालेलुया. तो वधस्तंभ संपूर्ण जगाचं पाप होतं आणि तो वधस्तंभ प्रभूने वाहून नेलेला, कारण देवाने त्याला त्याच्या सामर्थ्याने भरलेलं होतं. तो स्वतः देवाचा पुत्र होता. आमेन. हालेलुया. स्वतः देव मनुष्य रूप धारण करून तो वधस्तंभ उचलत होता, रिकन्साइल साठी, पुन्हा देवाशी मानवजात एक होण्यासाठी. परंतु आपला वधस्तंभ काय? आपला वधस्तंभ आपल्या घरातले लोक जे आपले वैरी झालेले आहेत त्यांना सहन करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना माझा मेसेज समजतो? आमेन. हालेलुया. रीड अगेन. त्याच्या पुढे वाचा. जो माझ्यावर 37 जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला पदस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही. आमेन. प्रभू असं म्हणाला, जो माझा पदस्तंभ नाही, जो आपला पदस्तंभ. आमेन. हालेलुया. हा पॅराग्राफ कनेक्ट आहे. अनेक लोकांना पदस्तंभच माहिती नाही. लोक पदस्तंभ म्हणजे काय म्हणतात? काही लोकांच्या घरामध्ये आजार आला, शरीरामध्ये आजार आला की लोक म्हणतात हा माझा पदस्तंभ आहे. नो, येशू ख्रिस्ताने तो आजार 2000 वर्षापूर्वी तुझ्यासाठी वाहून नेलेला आहे. मॅथ्यू चॅप्टर नंबर 8 वर्स 16 and 17, मत्तई 8, 16 आणि 17 मध्ये लिहिलंय, येशूने तो सगळा व्याधी त्या वधस्तंभाद्वारे वाहून नेलेला आहे. याचा अर्थ तुमच्या शरीरातला आजार म्हणजे वधस्तंभ होऊ शकत नाही. काही लोक म्हणतात माझ्या घरावरती जे दारिद्र्य आहे ना, तो वधस्तंभ आहे, तो क्रॉस मला वाहून न्यायचा आणि मी नम्रतेने सहन करणार ही गरिबी. आमेन. नो, पॉवर्टी इज नॉट फ्रॉम गॉड. दारिद्र्य हे देवापासून असूच शकत नाही. आमेन. बायबल सांगतं तो धनवान असून आपल्यासाठी गरीब झाला. प्रेज द लॉर्ड. यासाठी की आपण त्याच्या गरिबीतून समृद्ध किंवा श्रीमंत व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 1 पेत्र 2:24 मध्ये लिहिलंय की त्याने आपलं पाप स्वतः वाहून खांबावरती नेलेलं आहे. आमेन. याचा अर्थ आपण ते जे आजार आहेत, जे शारीरिक त्रास आहेत, जे व्याधी आहे, जी गरिबी आहे, तो वधस्तंभ नाही. आमेन. तो सैतानाचा अटॅक आहे. लक्षात घ्या. आमेन. हालेलुया. ते सहन करण्याची गरज नाही, ते तोडण्यासाठी प्रभूने त्याचं सामर्थ्य 19 मध्ये पहा, मी तुम्हाला सर्व शत्रूवर अधिकार देतोय असं लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्तई 28:19 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही सैतानावरती अधिकार म्हणून राहाल. आमेन. मार्क 16 आणि त्याच्या 15 ते 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही भूते काढो. ते मला सांगतात, पास्टर हा कॅन्सर म्हणजे माझा क्रॉस आहे आणि शेवटपर्यंत मला वाहून द्यायचा आहे. आमेन. डॉक्टरी जर तो आजार तुझा वधस्तंभ आहे तर प्रभूने वाहिलेला तो आजार, तो वधस्तंभ काय होता? आमेन. हालेलुया. तुझ्यासाठी प्रभूने आशीर्वाद, तुझ्यासाठी परमेश्वराने जो तुझा वधस्तंभ आहे म्हणजे तुला विश्वासाने कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये राहून त्याच्या घरामधल्या सगळ्या परंपरा तो पाळत होता आणि त्यामुळं येशू नावाचा त्याला तिरस्कार होता. येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष होता. तुम्ही ज्या कुठल्या आजाराने ग्रस्त असाल त्या आजारातून माझा देव तुम्हाला बरं करेल. आणि ह्या मुलाने ते ऐकलं. तो म्हणाला, आज ही सगळ्यात मोठी संधी आहे येशूला, येशूची संधी उभा राहिला आणि त्याने पाहिली वाट की शेवटच्या प्रार्थनेमध्ये सेवक म्हणाला, मी प्रार्थना करेल तुमचे आजार बरे होतील. पहिला दिवस गेला, त्या मुलीला आरोग्य मिळालं नव्हतं.
करताय आणि प्रभू बरोबर तुम्ही चाललाय, हा तुमचा वधस्तंभ आहे. हालेलुया. आर यू रेडी फॉर द ब्लेसिंग्स ऑफ गॉड? किती लोक तयार आहेत त्याच्या आशीर्वादांसाठी? आपण सगळेजण आपले हात धुवून सुद्धा त्याची आराधना करण्यासाठी आणि प्रभूला म्हणून, प्रभू तुझ्या वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी मला शक्ती पुरव. आपले डोळे बंद करून प्रभूशी एक रूप वापरूया, कारण त्याने तो क्रॉस तुम्हासाठी उचललेला आहे. Oh Jesus, we worship you, Lord. Hallelujah. Thank you, Lord. Ora mande kalama shantara variya rabaseke. Hallelujah, Jesus, we worship you, Lord. Let your heart connect with God. आपला हृदय प्रभूशी एक रूप होऊ दे. आपला हृदय प्रभूला द्या, समर्पित व्हा प्रियांनो, कारण त्याने क्रॉस उचललेला. Thank you, Jesus. We worship you, Lord. Oh, hallelujah. हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में, हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में, हमको मिला दो यीशु से, हमको है कुछ मेरा, हमको मिला दो यीशु से, हमको है कुछ मेरा, बेशक हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों
carry my cross, Lord, and I walk with you, Master. Lord, touch me, oh Lord. प्रभु मला स्पर्श कर. ओरी खालामा शेतेरी अंधारावा. प्रभूचा अभिषेक या ठिकाणी आलेला. ले चल हमें तो निखालामा शेतेरी. दुष्टात्मा येशूच्या नावामध्ये. Come out. I command in the name of Jesus. Leave her body. Holy Spirit, mighty powerful Holy Spirit, come in this place. Touch. Holy Spirit, mighty go in this place. पवित्र आत्मा
तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद. मनाची कृपा तू आज केलेली आहेस तुझ्या मंदिरामध्ये माझ्यावर, त्यासाठी मी तुझे आभार मानतो. लॉर्ड, आता या क्षणाला जे लोक त्रासलेले आहेत, आजारात आहेत, बंधनात आहेत, ते सगळे मुक्त होते प्रभू, ते सगळे समृद्ध होते. कारण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी सैतानाला धमकावतो. इन द नेम ऑफ जीसस लेट अस लीव. थँक यू होली स्पिरिट. फादर, वी वर्शिप यू. ऑल ग्लोरी बिलॉंग्स टू यू लॉर्ड. प्रभू येशूच्या नावात मी ही प्रार्थना मागतो. आमेन. आमेन. से आमेन. आमेन. म्हणा आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपल्या जागेवर बसून घ्या. प्रभूची कृपा पुन्हा झालेली आहे. जर तुम्ही चर्चमध्ये आलात तर आपल्या शेजारी पाजारी जे लोक चर्चला येत होते त्यांना पुन्हा आठवण करून द्या, जेणेकरून ते पुन्हा चर्चला येतील आणि आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची इच्छा आहे की पुन्हा पहिल्यासारख्या चर्चमध्ये गर्दी व्हावी, जेवण सुरू व्हावं आणि आशीर्वाद यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस तुम्हाला होमवर्क आहे. आमेन. आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती जेवढे चर्चला येणारे आधीचे लोक येत नाही, जे लोक बंद झालेले आहेत, त्या लोकांना रिमाइंड करा, त्यांना आठवण करून द्या आणि त्यांना सांगा आपल्या बापाच्या घरी जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टरच्या घरी जायचं म्हणून सांगू नका. आमेन. कुणी येणार नाही. आमेन. त्यांना आपल्या बापाच्या घरी जायचं आहे. आमेन. येशू कोण आहे? आपला बाप आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बापाच्या घरात काय समृद्धी आहे. म्हणा समृद्धी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कुणाला साक्ष द्यायची? एनीबडी वॉन्ट्स टू टेस्टिफाय गॉड? कुणाला साक्ष द्यायची? पटकन येऊ शकता. तुम्ही जर साक्ष देऊ इच्छिता, प्रभू येशूच्या नावाला गौरव मिळण्यासाठी तुम्ही येऊ शकत असाल, पटकन या. तुझी साक्ष लोकांपर्यंत येऊ दे. लोक आशीर्वादित होतील. आमेन. माझे मिस्टर गेल्या 15 दिवसात खूप आजारी होते. इन्फेक्शन झाले होते आणि त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होता. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना ICU मध्ये ठेवावं लागेल, म्हणून आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ठेवायला. मी बाळा साहेबांना फोन केला, त्यांनी त्याची प्रेयर केली आणि आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो. फक्त 1 तास मग ICU मध्ये ठेवलं त्यांना. मी त्याच्यानंतर त्यांना नॉर्मल हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यांची तब्येत आता बरी झालेली आहे, पण आत्ता घरी आल्यानंतर त्यांना रात्रीपासून 5 वाजल्यापासून खूप त्रास होतो. प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू त्यांना जसं आता या क्षणात त्रास होतो त्या बदलातून त्यांना मुक्त कर प्रभू. कारण तू त्यांना आरोग्य दिलेलं आहेस. सैतान त्यांचं आरोग्य चोरू शकणार नाही. येशूच्या नावामध्ये आमेन. सर्व गौरव प्रभू येशू ख्रिस्त. माझी साक्षाती आहे. माझ्या मुलाला बाळ आहे, तर त्याने डॉक्टरने सांगितलं तर बाळाला दोन्ही नाही. मी म्हणलं देवा मी तुझ्यावर विश्वास केलाय आणि तुझं देव माझ्या घरामध्ये शिकत नाही, तर मी तुला शिकवते. पण याच्यावर मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. म्हणलं येडी बापरी कशी पण तशी मला. तर त्याच रात्री देवाने ऐकलं माझं शब्द माझा आणि दुसऱ्या दिवशी कुठलंही नॉर्मल आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या मुलीच्या पोटात जे बाळ होतं त्या बाळाला किडन्या नव्हत्या. रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सांगितलं, पण सिस्टर म्हणतात माझ्या घरात कुणीच विश्वास ठेवत नाही. मी येशू तुझ्यावर विश्वास ठेवलेला, तू चमत्कार कर. प्रार्थना ते म्हणाले मला जशी जमती वेळी वाटली मी प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला की त्या लेकरू नॉर्मल आहे म्हणून. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आता चालायला येत नव्हतं. मला गाडी आणून सोडलंय मुलाने माझ्या. तो पण शिकायत नव्हता देवाला, पण आता त्याला पण विश्वास आला म्हणून मला त्याने इथं पोहोच केलं. गाडीवर आणून सोडलं. मला चालायला येत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजवून प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोक म्हणतात की पुन्हा संजीवना येणार आहे. आमेन. संजीवनाची लाट. जे कोल्ड थंड झालेले लोक आहेत ते पुढच्या रविवारी चर्चमध्ये नाचताना दिसते. आमेन. आपण उभं राहूया, त्याची स्तुती करू, कारण तो राजांचा राजा आहे. आमेन. चलो मेरे साथ
आमेन. आपला ऑफरिंग पण त्याच वेळेस जमा करणार आहे. चर्चमध्ये ऑफरिंग द्या, जेणेकरून पुन्हा आपण चर्चमध्ये देवाचं सेवा सुरू करणार आहे. आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा यासाठी. चलो मेरे साथ मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर. चलो मेरे साथ मेरे बाप के घर, आनंद ही आनंद है. चलो मेरे साथ मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर. आपल्या शेजारी लोक जे चर्चला आलेले आहेत त्यांचं नाव लिहून काढा, त्यांच्या घरी जा आणि त्यांना म्हणा, कालच्या मिळता रे मेरे बाकी मेरे बाकी कालच्या मिळता रे मेरे बाकी हुआ आनंदी आनंद आनंदी आनंद. चलो मेरे साथ मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर. वहाँ आनंद ही आनंद है, वहाँ आनंद ही आनंद है. शांति देखी है मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर. ओ शांति मिलती है मेरे बाप के घर, वहाँ आनंद ही आनंद है, वहाँ आनंद ही आनंद है. बोलिए सब मिलके, वहाँ आनंद ही आनंद है. सबका मिलता है मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर. सबका मिलता है मेरे बाप के घर, वहाँ आनंद ही आनंद है. हालेलुया. बोलो आनंद ही आनंद है. चलो मेरे साथ मेरे घर, मेरे घर, क्योंकि वहाँ क्या है आनंद ही आनंद है. हालेलुया. वहाँ आनंद ही आनंद है. So close your eyes, lift your hand. यावेळेस आपल्या हात उंच करा. आपल्यामध्ये ब्रदर दीपक आहे, आपल्यासाठी प्रार्थना करतील, प्रार्थना दानार्पणावर करतील आणि मग आपण शेवटचं अभिवचन स्वीकारूया. आमेन. माझ्या स्वर्गीय प्रेमळ पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता प्रभू येशू, कोटी कोटी आभार मानतो. माझ्या सुंदर रीतीने तुम्ही आम्हाला चर्चमध्ये आज चालवलं. पास्टरांच्या मुखात तुम्ही आमच्यासाठी बोललात म्हणून तुमचे आभार मानतो. इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू तुमच्या पवित्र रक्ताखाली घेतो. तुमच्या पवित्र आत्म्याने भरामध्ये आम्हाला सर्वांना प्रभू येशू, जे काही इच्छा, जे काही आकांक्षा आम्ही घेऊन आलो होतो, कुणीही आज खाली हात जाणार नाही माझ्या पिता. Yes. कारण प्रभू येशू तुम्ही घरची तरी परिचित करणारे प्रभू येशू नाही आहात. आमेन. प्रभू येशू, आम्हा प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित केलं म्हणून आभार मानतो. प्रभू येशू, लाजेकाजे जे काय आम्ही प्रभू येशू जे दानात तुमच्या चरणी आम्ही घेऊन आलो म्हणजे का प्रभू येशू त्याचा स्वीकार तुम्ही करा. तुमच्या राज्याच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होऊ द्या माझ्या पिता. होय प्रभू परमेश्वरा. पिता, इथं आम्हाला सुखरूप आणलं, तसं आम्हाला पुन्हा घरी पण सुखरूप न्या. ही प्रार्थना नाझरेथच्या प्रभू येशू ख्रिस्त यांच्या गोड आणि पवित्र नावामध्ये यहोवा पित्याकडे मागतो. आमेन. हात उंच करूया. शेवटच्या अभिवचनासाठी परमेश्वराचं प्रेम, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि गोड अशा पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा आणि तुमच्या सर्व आप्तजनांबरोबर असो. देवाची लेकरं म्हणतील आमेन. जा,
ख्रिस्ताची वचनं गाजवण्यासाठी तुम्हाला पुढच्या रविवारपर्यंत सोडण्यात येत आहे. आमेन. हालेलुया. गो अँड प्रीच द गॉस्पेल. जा आणि सुवार्ता गाजवा. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. जी पहिल्यापासूनची पद्धत होती तीच अवलंबन करणार आहे. शेवटी मी प्रार्थना प्रत्येकासाठी वैयक्तिक ज्यांना करून घ्यायची त्यांच्यासाठी करत जाईल. पुन्हा जेवणाची सोय या ठिकाणी रविवारी केली जाईल. आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जातील. तर प्रत्येकाने लक्षात ठेवा की देवाचं मंदिर, देवाचं चर्च वाढलं पाहिजे. आमेन. हालेलुया. जर तुमच्या आजूबाजूला कोणी काही सांगितलं असेल, गैरसमज झाले असतील, काही लोकांना सांगण्यात आलं असेल, सैतानाचं षडयंत्र आहे देवाच्या घरामध्ये भेद पाडणं. प्रेज द लॉर्ड. सो गो जॉयफुली, आनंदाने जा आणि आशीर्वादित व्हा. आमेन.